नमस्कार, वेलकम टू स्टार इंडिया वन। आजची महत्त्वाची माहिती पाहूया। स्टिंग हे एनर्जी ड्रिंक म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये अनेक वेगवेगळे एनर्जी ड्रिंक्स मिळतात, पण स्टिंग हे सगळ्यात स्वस्त असणारं एनर्जी ड्रिंक आहे। म्हणजे 20 रुपये आणि 30 रुपयाला ही बॉटल मिळते। दुर्दैव असं आहे की या बॉटलच्या मागे शासनाने जे नियम घालून दिलेत त्याच्यानुसार एक टिप्पणी पण टाकण्यात आलेली आहे। मी ती एवढी सहजासहजी वाचता येत नाही, त्यामुळे मी यांच्या लेबलचं थोडं मोठ्या प्रमाणावर एनलार्ज करून प्रिंट काढून घेतलं। त्यात स्पेसिफिकली लिहिलेलं आहे, नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन, प्रेग्नंट ऑर लॅक्टेटिंग विमेन। लहान मुलांसाठी स्टिंग हे रेकमेंडेड नाहीये, दिलंही नाही पाहिजे, हे स्वतः कंपनी सुद्धा मान्य करते। पण दुर्दैवाने राज्यात शाळेच्या आवारामध्ये, शाळेच्या आसपासच्या दुकानांमध्ये स्टिंग हे मोठ्या प्रमाणावर मिळतं। आणि स्टिंगला आक्षेप असण्याचं कारण असं आहे की स्टिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफेन आहे आणि हे सुद्धा त्यांनी त्यांच्या रेकॉर्डवरती नमूद केलेलं आहे। कंटेंट कॅफेन आणि बाजूला लिहिलंय हाय कॅफेन, 32 mg कॅफेन एवढं एका सिंगल सर्विंग, 72 mg कॅफेन एवढं एका सिंगल सर्विंग मध्ये मिळतं। आणि जे FSSAI चे नियम आहेत त्यानुसार 400 mg कॅफेन हे मानवी शरीराला, जे ऍडल्ट्स आहेत, प्रौढ आहेत, अशांना ते अलाउड आहे किंवा परवानगी आहे। स्टिंग मध्ये नुसतं कॅफेन नसून टोरेन सुद्धा आहे आणि हे बहुतेक सगळ्या एनर्जी ड्रिंक्स मध्ये असतं आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 34% साखर आहे। म्हणजे एवढीशा एका ड्रिंक मध्ये साधारण एवढी साखर असेल, 34%चा आपण हिशोब लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही साखर आहे। तर याचं कॅफेन मेन काय करतं, तर कॅफेन हे पाल्पिटेशन वाढवतं, हार्टबीट वाढवतं, त्यामुळे आपल्याला ब्लड फ्लो हा शरीरामध्ये वाढतो। आणि टोरेन जे आहे ते टोरेन हार्टला स्टेबिलाईज करतं, त्यामुळे ते स्टेबिलायझर सारखं काम करतं शरीरामध्ये। त्यामुळे एखाद्या एनर्जी ड्रिंक पिलं तर आपल्याला एक एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि ही एनर्जीची गरज भागवण्यासाठी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शुगर, ग्लुकोज टाकलं जातं, सुक्रोज टाकलं जातं आणि हे ज्यावेळेस आपले शरीर घेतं त्यावेळेस तात्काळ आपल्याला एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं आणि एक स्पाइक वाढतो। पण थोड्या वेळानंतर, 1 तास 2 तासानंतर तो फॉल डाऊन होतो आणि मग फॉल डाऊन झाल्यानंतर परत एनर्जाइज वाटावं म्हणून परत एक ड्रिंक हे घेतलं जातं। म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चर म्हणतात की 2 पेक्षा जास्त ड्रिंक घेतले नाही पाहिजे आणि सरकारचं सुद्धा, म्हणजे केंद्र सरकारचे FSSAI चे नॉर्म्स आहेत त्यानुसार याच्यावरती पण टाकलेलं आहे, कन्झ्युम नॉट मोर दॅन 500 ml पर डे। पण अशी काही उदाहरणं आहेत की दिवसाला 4-4, 5-5 स्टिंग हे घेतले जातात। मला जे उत्तर सरकारने दिलं त्यात असं सांगितलं की स्टिंगमुळे कोणतेही मृत्यू झालेले दिसत नाही, कारण डायरेक्ट मृत्यू होणारच नाही। याच्यामुळे हार्टबीट वाढतं, लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार वाढतात, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर साखर असल्यामुळे सगळ्यांना डायबिटीज होतो। अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांना डायबिटीज होण्याचं कारण एक एरिएटेड ड्रिंक्स आहे, त्यातली त्यात हे एनर्जी एरिएटेड ड्रिंक्स आहेत आणि याच्यामध्ये कॅफेन आणि टोरेन असल्यामुळे मुलंही याच्या अधीन जातात आणि त्याला या सगळ्याची सवय लागते आणि एकदा अशा एनर्जी ड्रिंकची सवय लागली तर हळूहळू ते अंमली पदार्थांकडे वळतात। त्यामुळे माझी सरकारला ही विनंती आहे की आपण याच्यावरती काहीतरी बंदी आणली पाहिजे। ऑलरेडी ती बंदी आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। मला उत्तरात मंत्र्यांनी उत्तर असं दिलंय की शाळेपासून 500 मीटरच्या अंतरावरती स्टिंगची विक्री ही करता येणार नाही, जर केली तर नियमाने त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, हे उत्तर मला प्राप्त झालंय। आता कारवाईची अपेक्षा आहे। अनेक जण स्तुती करतात आयुक्तांची, आता आयुक्त कारवाई किती करतात याच्याकडे माझं लक्ष असणार आहे, याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। ज्या प्रकारे सांगितलं, मात्र सर्रासपणे किरकोळ दुकानावरती देखील स्टिंगची विक्री करताना पाहायला मिळते। ज्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थ 18 वर्षाखालील मुलांना विकता येत नाही, मात्र स्टिंगची विक्री सर्रास केली जाते, त्यावरही अशा प्रकारची त्याच्यावरती एक बंदी आली पाहिजे, अजून नाहीये। तर माझी सरकारला मी पुन्हा एकदा निवेदन देऊन अशी विनंती करणार आहे की 18 वर्षाच्या खालील मुलांना स्टिंगची विक्री ही झालीच नाही पाहिजे, कारण स्वतः कंपनी सुद्धा मान्य करते की इट इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, त्यामुळे चिल्ड्रन्सला याची विक्री होता कामा नाही। त्याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत, ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन ग्रोसरीज मागवता येतात, ऑनलाईन गोष्टी मागवता येतात, तर अशा सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सुद्धा पत्र देऊन सूचित केलं पाहिजे की ज्या ज्या वेळेस तुमच्याकडनं कोणी ऑर्डर करतं त्यावेळेस त्यांना त्याच्या वयाचं प्रूफ विचारलं पाहिजे। की जसं टोबॅको परचेससाठी त्यांना डिक्लेरेशन द्यावं लागतं की 21 वर्षापेक्षा जास्त वय आहे, त्याच पद्धतीने स्ट्रिंग किंवा इतर कोणतंही एनर्जी ड्रिंक हे ऑनलाईन वरती घेताना सुद्धा त्यांना वय मर्यादा आली पाहिजे आणि त्यांना डिक्लेरेशन द्यावं लागलं पाहिजे। कारण मी सभागृहावर ऑन रेकॉर्ड म्हणलोय की स्टिंगचं जर तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशन केलं
तर हे दारूपेक्षाही स्टिंग घातक आहे, हा माझा वैयक्तिक दावा आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.